नमस्कार मंडळी, मायबोली व्लॉग्सतर्फे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल आजचा विषय काय आहे. आजचा विषय खाण्याचा आहे. एक छोटीशी रेसिपी जी तुम्हा आम्हाला सगळ्यांना येते, त्याचबरोबर ती आवडतेही. भडंग म्हणतात याला, कोणी सुकी भेळ म्हणतात तिखट. तर जनरली कुरमुरे वापरले जातात व्हाईट कलरचे, पण आपण इथे रागीचे म्हणजे नाचणीचे कुरमुरे वापरलेले आहेत. तुमच्याकडे काही वेगळी रेसिपी असेल, अजून काही वेगळं त्याच्यात ॲड करू तर नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर थोडासा वेळ आहे सबस्क्राईब करायला. बेल आयकनवरती क्लिक केलं तर पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा येईल. बऱ्याच दिवसात तुम्हाला मी बर्ड फीडर्स दाखवलेले नाही आहेत, तर बर्ड फीडर्स अजूनही इथे आहेत. हा वरचा बर्ड फीडर खाली घेतलेला आहे कारण जे काही पॅरेट्स आहेत ते एकामागोमाग, हा बघा आला का, हो आलेला आहे. तुम्हाला मी जरा जवळनं दाखवते म्हणजे कळ दिसेल. हा बघा, सध्या प्लेट्समध्ये आम्ही शेंगदाणे आणि भुईमुगाच्या शेंगा असं घालतोय. त्याला सनफ्लावर सीड्स आणि कांग हे घालणं कमी केलं आहे कारण जे कबूतर असतं ते येऊ नये म्हणून. हे बघा ना कसं हाताने खातात, किती हुशार असतात. भुईमुगाच्या शेंगा पण घातल्या ना तर व्यवस्थित त्यांना त्या सोलून खायच्या माहिती असतं. शेंगदाणे पण ते अगदी व्यवस्थित साल काढून सोलून आणि ऐकतोय आपण जे बोलतोय ते. याला कंठ आहे ना, अजून फुटलेला नाही आहे प्रॉपरली. थोडंसं जवळ करून दाखवते मी. बघा, मी हे नाचणीचे कुरमुरे घेतले आणि मग ह्याच्यामध्ये आहे ना आपण थोडं सुकं खोबरं, कढीपत्ता फोडणीला, मिरची मी थोडी घेतली आहे कारण मी थोडंसं तिखट घालणार आहे आणि तिखट आहे हिरवी मिरची, आणि शेंगदाणे पण घेतले आणि आपल्या चवीनुसार मीठ, थोडीशी साखर जर तुम्हाला आवडत असेल तर. आता आपण थोडं पहिलं म्हणजे ते भडंग टाईप असतं ना, भडंग त्या प्रकारचा बनवण्याचा प्रयत्न. तर आपण हे थोडे थोडे करून घालूया. काम करताना ना मला असे ओल्ड सॉंग्स ऐकायला खूप आवडतात. स्पेशली किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, ऑफकोर्स 70s 80s च्या जमान्यातली. आता हे एवढं खोबरं घेतलंय. मस्त छान वास येतो. अगदी भट्टीत भाजतात ना, चण्या शेंगदाण्याची भट्टी असते ना, त्याचा भाजतात त्याचा वास येतो अगदी. वा, मस्त कुरकुरीत झालेत.